नमस्कार, टेगुरूच्या एका अजून ब्रँड न्यू एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे अंकित वेंगुर्लेकर आणि मी अमृता. आणि तुम्ही विचार करत असाल हे काय कलर कॉम्बिनेशन आहे? मस्त वाटतंय थोडं ना, एकदम झटाक. लाल, पिला, काला. ऍक्च्युअली मॉन्सून मध्ये सगळं ग्रे असतं सगळीकडे. द क्लाउड्स आर ग्रे, द मौसम इज ग्रे, म्हणून ब्राईट कलर्स घातल्याने एकदम म्हणजे टेम्पो आणि मूड चांगला राहतो थोडं. ओके, आजच्या एपिसोड मध्ये काय काय आहे त्याच्यावर एक नजर टाकूयात. आजच्या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत सॅमसंगच्या गॅलेक्सी S2 चा रिव्ह्यू. आणि एकापेक्षा एक 5,000 रुपयापासून 30,000 रुपयापर्यंत एकापेक्षा एक कलरफुल आणि मस्त टचस्क्रीन अँड्रॉइड फोन्स. आणि सोबतच सगळ्यांना पडणारे प्रश्न आज एका फटक्यात सोडवणार आहोत. अनेक जण विचारत असतात लॅपटॉप घ्यायचा, काय करू, कुठे जाऊ, या सगळ्याची उत्तर आज आम्ही देणार आहोत. ऑलराईट, पण सुरुवात करूया शोवर आमच्या कव्हर स्टोरी, आमच्या टॉप स्टोरीने. नुकताच सॅमसंगने गॅलेक्सी S2 हा स्मार्टफोन, ऍक्च्युअली स्मार्टफोन म्हणणं चुकीचं असेल. एक्झॅक्टली, इट्स कॉल्ड अ सुपर फोन. सॅमसंगने गॅलेक्सी S2 सुपर फोन लॉन्च केला आहे. 32,000 रुपयाचा हा फोन आहे. तर बघूया 32,000 रुपीज ह्याच्यात असं आहे काय नेमकं. फटाफट तुम्हाला टेक्स्पेक्स दाखवूया फोनचे आणि त्यानंतर करूया त्याचा रिव्ह्यू. सॅमसंगने आणलाय ड्युअल कोर प्रोसेसर असणारा एक तगडा फोन, सॅमसंग गॅलेक्सी S2. या फोन मध्ये आहे ड्युअल कोर प्रोसेसर. मस्त दिसणाऱ्या या फोनला आहे 4.3 इंचांची भली मोठी सुपर अॅमोलेड स्क्रीन. या स्क्रीन वरती व्हिडिओ पाहायला धम्माल येते. सॅमसंग गॅलेक्सी S2 मध्ये आहे 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि या कॅमेऱ्याने तुम्ही 1080p रिझोल्यूशनचे फुल HD व्हिडिओ शूट करू शकता. सॅमसंग गॅलेक्सी S2 मध्ये आहेत कनेक्टिव्हिटी साठीचे सगळे ऑप्शन्स. या सॅमसंग गॅलेक्सी S2 ची किंमत आहे 32,890 रुपये. सॅमसंग गॅलेक्सी S2 ची स्पेसिफिकेशन्स आपण पाहिली. सॅमसंग गॅलेक्सी S सुद्धा खूप गाजला होता आणि अंकितने बरेच दिवस S2 वापरलेला आहे. अंकित, पहिला जो फोन होता गॅलेक्सी S जो आला होता तो सुद्धा खूप चांगला होता फोन. खूपच. इनफॅक्ट गॅलेक्सी S हा सॅमसंगचा आणि अँड्रॉइड स्मार्टफोन्सच्या दुनियेतला बेस्ट सेलिंग फोन होता. ओके, आणि हीच परंपरा S2 सुद्धा कायम ठेवतोय, किमान कोरियात तरी. कारण असं म्हटलं जातं प्रत्येक 3 सेकंदात गॅलेक्सी S2 विकला जातो आणि आयफोनला कोण विचारत पण नाही, कुत्रा पण नाही विचारत तिकडे. इमॅजिन कर ना की तू कोरियात गेलास तर सगळ्यांच्या हातामध्ये S2 एवढा मोठा 4 इंचाचा फोन. 4.3 in 4.3. It's a massive phone. It's a massive phone. So frankly मला वाटतं म्हणजे एकच असा जो फॅक्टर आहे जो थोडा डिस्कम्फर्टिंग आहे तो म्हणजे साईज. एस्पेशली इफ यू आर लाईक अमृता और इफ यू आर लाईक मी, टाईट जीन्स घालायची सवय आहे. खूप जास्त मुश्किल होते कारण 4.3 इंचेस, ऑलमोस्ट 3.5 इंचाचा आहे. 5 इंचाचे टॅबलेट कम्प्युटर येत असतात, डेल स्ट्रिक वगैरे. सो साईज इज द ओनली थिंग. इफ यू गेट ओव्हर द साईज, 4.3 इंचच्या साईजला इफ यू गेट ओव्हर, देन द फोन इज, you've not seen anything like this. You have never seen anything like this. म्हणजे Apple iPhone 4 पण आहे, म्हणजे जबरदस्तच फोन आहे. जगातला नंबर 1 स्मार्टफोन असे खूप जण म्हणतात, आम्ही मान्य करतो आहे. पण गॅलेक्सी S2 म्हणजे रॉ पॉवर आहे. म्हणजे जर गाड्यांची अनालॉजी द्यायचं म्हटलं तर गॅलेक्सी S2 म्हणजे एक लंबोर्गिनी गाडी आहे. म्हणजे इट इज absolutely sinful in terms of the raw power. 1.2 GHz चा dual core प्रोसेसर दिला आहे. म्हणजे काय विचार काय करतायत सॅमसंग? आय हॅव ऍब्सोल्युटली नो आयडिया. कारण नेटबुक्स आणि लॅपटॉप्स मध्ये हार्डली असे प्रोसेसर असतात जे एवढा रॉ पॉवर तुम्हाला देतात. स्क्रीन जी आहे सुपर अॅमोलेड स्क्रीन. अगेन एव्हरीथिंग अबाउट दिस फोन इज की तुम्ही ह्याच्यासारखं अजून काय बघितलेलंच नाहीये. अशी स्क्रीन नाही बघितली, असा प्रोसेसर नाही हाताळलाय. जो पूर्ण इंटरफेस आहे, अशी कोणतीच गोष्ट नाहीये जी तुम्ही तुमच्या फोनला करायला सांगाल आणि तो फोन नाही करणार, अपार्ट फ्रॉम जेवण बनवणं आणि म्हणजे गर्लफ्रेंडला बाहेर ड्राईव्ह साठी घेऊन जाणं. फक्त एकच गोष्ट आहे, याचा जो पॉवरफुल प्रोसेसर आहे त्या प्रोसेसरचं पूर्ण युटिलायझेशन होऊ शकेल अशी ऍप्स अजून आपल्याकडे आलेली नाही. अजून आलेली नाहीयेत. पण आता जसा हा S2 आलेला आहे किंवा LGचा 2X आहे, ऑप्टिमस 2X आहे, हे फोन्स आहेत, हे पहिले फोन्स आहेत की जे ड्युअल कोर प्रोसेसर वरती आलेले आहेत. त्यामुळे आता जेव्हा फोन तयार होत आहेत, हार्डवेअर रेडी आहे म्हटल्यानंतर त्याच्यावरची सॉफ्टवेअर्स दणादण आता यायला लागतील. त्यामुळे त्या दृष्टीने जर तुम्ही विचार करत असाल की या
इतक्या सगळ्या पॉवरफुल फोनचं युटिलायझेशन होणार का, तर त्याची काळजी करायची मला नाही वाटत काही गरज आहे. सगळे विचारणार की 32,000 रुपये याच्यासाठी खर्च केले पाहिजे का? मी तर सांगेन की ऍब्सोल्युटली पैसा वसूल आहे. इनफॅक्ट मागच्या आठवड्यातच 30,000 मध्ये एका मित्राने विकत घेतला, कारण 34,000चा तुम्हाला ऍपल आयफोन 4 मिळत आहे. हार्डवेअरच्या दृष्टीने, लुक्सच्या दृष्टीने हा ऍपल आयफोनच्या नेक्स्ट जनरेशन सारखा आहे. त्यामुळे जर 32,000 बजेट असेल, 30,000 रुपये 30,000 बजेट असेल, तर मग आमच्याकडनं डबल थम्सअप आहे, 4 थम्सअप आहे. हा फोन बिनधास्त घेऊ शकता. ऍब्सोल्युटली. हा तर आपण रिव्ह्यू बघितला सॅमसंग गॅलेक्सी S2, सगळ्यात म्हणजे महायोद्धा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमच्या स्मार्टफोन्सच्या दुनियेचा. पण आता आपण काय बघतोय? पण आता आपण बघतोय अंकित, आपल्याला जे मेल्स येतात, जे प्रश्न येतात, फेसबुकवरती लोक जी भेटतात, त्यातल्या अनेकांना प्रश्न पडलेला असतो की मला लॅपटॉप घ्यायचा आहे, पण नेमका मला कोणता लॅपटॉप हवाय किंवा माझ्यासाठीचा परफेक्ट लॅपटॉप कोणता हे मला कळत आणि नाही. आता इनफॅक्ट स्कूल कॉलेज सुरू झालेले आहे, लोकांचे कोर्सेस डिप्लोमा सगळे सुरू झालेले आहेत. जर तुम्ही शोधत असाल मार्केटमध्ये, कारण एवढे शेकडो ऑप्शन्स आहेत, कोणता लॅपटॉप तुमच्यासाठी परफेक्ट आहे, सो हिअर्स अ रेडी रेकनर. काय गोष्टी आहेत ज्या डोक्यात घेऊन तुम्ही मार्केटमध्ये जाऊन एक लॅपटॉप विकत घेऊ शकतात? लेट्स शो यू. लॅपटॉपसाठीच्या प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात, प्रत्येकाचं बजेट वेगळं असतं. त्यामुळेच इतक्या सगळ्या लॅपटॉप्समधनं प्रत्येकासाठीचा परफेक्ट चॉईस वेगवेगळा असतो. म्हणूनच लॅपटॉप घ्यायच्या आधी तुमच्या गरजा काय आहेत याचा विचार करा. नोटबुकच्या किमती सुरू होतात साधारण 23,000 रुपयांपासून. 23 ते 40,000 रुपयांच्या बजेटमधल्या लॅपटॉप्सची खरेदी सगळ्यात जास्त होते. यातले अनेक युजर्स हा लॅपटॉप त्यांचा प्रायमरी कम्प्युटर म्हणून घरी किंवा ऑफिसमध्ये वापरतात. ग्राफिक्स आणि फास्ट प्रोसेसर ऑप्शन्स नुसार या लॅपटॉप्सच्या किमती वाढत जातात. नेहमीच्या सगळ्या वापरासाठी एंट्री लेवलचा इंटेल कोर i3 प्रोसेसर पुरेसा आहे. पण जर तुम्ही हेवी ग्राफिक्स आणि सॉफ्टवेअर्स वापरत असाल, गेमिंग करत असाल, तर मात्र तुम्हाला i5 किंवा i7 प्रोसेसर घ्यावा लागेल. हल्ली प्रत्येक लॅपटॉपच्या सोबत HDMI कनेक्टिव्हिटी मिळते. म्हणजे तुम्ही लॅपटॉप वरती तर HD कंटेंट पाहू शकताच, पण सोबतच या HDMI पोर्टच्या मदतीनं तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरच्या मूव्हीज किंवा व्हिडिओज याचं डायरेक्ट मिररिंग तुमच्या LCD वरती करू शकता. नोटबुकचा वापर तुम्ही जर गेमिंग किंवा मग 3D अॅनिमेशन करण्यासाठी करणार असाल, तर मग तुम्हाला गरज आहे ती डिस्क्रीट ग्राफिक्स सोल्युशनची. GT 540M ग्राफिक्सच्या मदतीनं तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरती बहुतेक सगळे गेम्स आरामात खेळू शकता. पण या लॅपटॉप्सची किंमत 50,000च्या वर जाईल. पण जर तुम्ही तुमच्या लॅपटॉपचा वापर एक एंटरटेनमेंट हब म्हणून करणार असाल, खूप साऱ्या मूव्हीज पाहणार असाल, गाणी ऐकणार असाल, तर तुम्हाला विचार केला पाहिजे तो स्क्रीन साईजचा आणि स्पीकर्सचा. 15 ते 17 इंचांच्या स्क्रीनवरती मूव्हीज पाहायला धमाल येईल, पण हा स्पीकर कॅरी करायला तितकाच जास्त जड होईल. स्पीकरच्या बाबतीत बोलायचं झालं तर सगळ्याच लॅपटॉप सोबत स्टँडर्ड स्पीकर्स येतात, पण जर तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स हवा असेल तर मग पोर्टेबल स्पीकर्स विकत घ्या किंवा मग चांगल्या हेडफोन्स मध्ये इन्व्हेस्ट करा. स्वस्त नोटबुक्स मध्ये कीपॅड फारसे कम्फर्टेबल नसतात, त्यामुळे नोटबुक घेताना कीपॅड नक्की बघा. आणि ट्रॅकपॅडही तितकाच महत्वाचा आहे, कारण ऑन द गो असताना तुम्हाला दरवेळी माऊस अटॅच करणं शक्य होणार नाही. अनेकदा अनेक कंपन्यांच्या ऑफर्स आपल्याला सरप्राइझिंगली कमी किमतीमध्ये लॅपटॉप देऊ करतात. ही ऑफर घेण्याच्या आधी एक गोष्ट चेक करा की त्या पर्टिक्युलर लॅपटॉपच्या सोबत ऑपरेटिंग सिस्टीम आहे की नाही, कारण कमी किमतीमध्ये असणाऱ्या लॅपटॉप सोबत ऑपरेटिंग सिस्टीम प्री इन्स्टॉल्ड मिळत नाही किंवा मग हे सगळे लॅपटॉप्स लिनक्स वरती चालणारे असतात. जर तुम्ही लिनक्स वापरणारे असाल तर मग ही ऑफर घ्यायला काहीच हरकत नाही. पण जर तुम्ही विंडोज युजर्स असाल तर मग हे नक्की चेक करा की लॅपटॉप सोबत ऑपरेटिंग सिस्टीम प्री इन्स्टॉल्ड मिळते, कारण नाहीतर मग तुम्हाला लॅपटॉपच्या किमतीच्या सोबतच ऍडिशनल खर्च या ऑपरेटिंग सिस्टीम साठी करावा लागेल. लॅपटॉपसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅटरी लाईफ. बहुतेक सगळ्या नोटबुक्सची बॅटरी नॉर्मल यूज वरती साधारण 2 तास पुरते. अनेक मॅन्युफॅक्चरर्स तुम्हाला थोडी जास्त किंमत भरून जास्त कपॅसिटीची बॅटरी देतात. किंमत फार नसेल तर हा ऑप्शन घ्यायला हरकत नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग निवड करा तुमच्यासाठीच्या परफेक्ट लॅपटॉपची. टेक गुरुवर आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. डोंट गो एनिवेअर, कारण ब्रेक नंतर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत 5,000 रुपयापासून
30,000 रुपयापर्यंत प्रत्येक बजेटसाठी एक मस्त बढिया टच स्क्रीन मोबाईल फोन. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. अंकित, जसं आपण म्हटलं होतं की लॅपटॉप्सचे जितक्या क्वेरीज येतात तितक्याच क्वेरीज आजकाल येत आहेत त्या फोनसाठी आणि टच स्क्रीन फोनसाठी. बरोबर. आणि गेले काही दिवस असं चाललेलं आहे की हे काय तुम्ही सगळे महाग फोन दाखवताय. आधी एक्सपिरिया आर्क दाखवला, मग आयफोन 4 दाखवला, LG Optimus 2X दाखवला. 2X दाखवला आणि आता परत गॅलेक्सी S.